शहरात रात्री 8च्या सुमारास बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ नावाचे ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न R2 जवळील पाणीटाकी जवळ घडला। टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी 2 चोरांनी दुकानात घुसून दीपक वेद पाठक आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली। त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्याने चोरांनी तिथून काढता पाय घेतला। अवघ्या 33 सेकंदाच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले। ही घटना शनिवारी रात्री 7:45च्या सुमारास घडली। या प्रकरणी ज्वेलरचे मालक दीपक वेद पाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली आहे। जेमतेम 25 ते 30 वयाच्या चोरांनी ज्वेलरच्या दुकानात घुसताच एकाने बॅगमधील कोयता बाहेर काढला तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली। एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर कोयता हातात घेतल्याने बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेद फाटक यांच्या गळ्यापर्यंत नेला। त्यामुळे भीतीपोटी दुसऱ्या बाजूला सरकले तेव्हा चोराने हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली। त्याचवेळी वेद पाठक यांच्या आवाजाने चोर भेदरले। लगेच तेथून त्यांनी काढता पाय घेतला। या घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना कळवली। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, ACP दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील सूत्रे हलवली। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।